नमस्कार मंडळी. हिमालयाच्या कुशीत समुद्र सपाटीपासून हजारो फूट उंचीवर वसलेलं एक पवित्र गुहा, ती म्हणजे अमरनाथ गुहा. दरवर्षी लाखो भाविक अत्यंत कठीण प्रवास करून या गुहेत पोहोचतात, कारण या गुहेमध्ये दिसतं निसर्गाने स्वतः तयार केलेलं एक अद्भुत असं बर्फाचं शिवलिंग. पण प्रश्न असा आहे, हे बर्फाचं शिवलिंग तयार होतं तरी कसं? ते कोणी बनवतं? गुहेच्या छतावरून पडणाऱ्या पाण्याच्या थेंबापासून ते तयार होतं का? की यामागे काही अद्भुत दैवी रहस्य आहे? आणि या बर्फाच्या शिवलिंगाशी भगवान शिवांची कोणती पौराणिक कथा जोडलेली आहे? चला तर मग आजच्या सनातन कथामध्ये जाणून घेऊया अमरनाथच्या बर्फाच्या शिवलिंगाची अद्भुत कथा. अमरनाथ गुहेची पौराणिक कथा. पौराणिक मान्यतेनुसार एकदा देवी पार्वतीने भगवान शिवांना एक प्रश्न विचारला. महादेव, तुम्ही अमर आहात, पण मला मृत्यू आणि अमरत्वाचं रहस्य जाणून घ्यायचं आहे. देवी पार्वतीच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी भगवान शिवांनी तिला अमरत्वाचं गुपित सांगण्याचं ठरवलं. पण हे रहस्य अत्यंत गुपित होतं. म्हणून भगवान शिव अशा ठिकाणाच्या शोधात निघाले जिथे त्यांच्या संवादाचा साक्षीदार दुसरा कोणीही नसेल. आणि ते पोहोचले हिमालयातील एका गूढ गुहेत. आज ज्या गुहेला आपण अमरनाथ गुहा म्हणून ओळखतो. शिवांनी सर्वांचा त्याग केला. लोकप्रिय पौराणिक कथेनुसार देवी पार्वतीला अमरत्वाचं रहस्य सांगण्यापूर्वी भगवान शिवांनी आपल्या सोबत असलेल्या अनेक गोष्टी मागे सोडल्या. नंदीला एका ठिकाणी सोडलं, चंद्राला सोडलं, सर्पाचा देखील त्यांनी यावेळेस त्याग केला आणि पुढे इतर गणांनाही मागे ठेवलं. असं करत करत भगवान शिव आणि माता पार्वती अमरनाथ गुहेमध्ये पोहोचले. आणि त्यानंतर भगवान शिवांनी देवी पार्वतीला अमरकथा सांगण्यास सुरुवात केली. बर्फाचं शिवलिंग कसं तयार होतं? आता येतो आपल्या आजच्या प्रश्नाचा सगळ्यात महत्त्वाच्या भागावरती. तर अमरनाथ गुहेत बर्फाचं शिवलिंग तयार होतं कसं, याकडे दोन वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येतं. मित्रांनो, सगळ्यांना हाच प्रश्न पडतो की नक्की बर्फाचं शिवलिंग तयार होतं कसं? तर धार्मिक श्रद्धेनुसार अमरनाथमधील बर्फाचं शिवलिंग हे भगवान शिवांचं स्वयंभू प्रतीक मानलं जातं. भक्तांसाठी ते केवळ बर्फाचा आकार नसून स्वतः महादेवाचं पवित्र स्वरूप आहे. म्हणूनच हजारो भक्त तेथे जाऊन भगवान शिवांचं दर्शन देखील घेतात. पण नैसर्गिकरित्या हे शिवलिंग तयार कसं होतं, याचं एक नैसर्गिक स्पष्टीकरणही आहे. अमरनाथ गुहेच्या छतामधून आणि खडकांच्या भेगांमधून पाण्याचे अतिशय छोटे थेंब खाली पडतात. गुहेतील तापमान अत्यंत कमी असल्यामुळं हे पाणी खाली येताना किंवा जमिनीवरती साचताना गोठलं जातं. एक थेंब, त्यावर दुसरा थेंब आणि त्यावरती आणखी बर्फ. अशा प्रकारे कालांतराने बर्फाचा थर वाढतच जातो आणि त्यातून वरच्या दिशेने वाढणारा स्तंभासारखा बर्फाचा आकार तयार होतो. भूगर्भशास्त्रात अशा प्रकारच्या गुहेतील बर्फाच्या निर्मितीला स्टॅलगमाइट सारख्या नैसर्गिक रचनांशी जोडून समजावलं जातं. म्हणजे पाण्याचे थेंब प्लस अतिशय कमी तापमान प्लस गोठण्याची प्रक्रिया बरोबर बर्फाची नैसर्गिक रचना, एकंदरीतच हा त्याचा फॉर्म्युला असू शकतो. मग त्याचा आकार शिवलिंगासारखाच का दिसतो, हा पण महत्त्वाचा प्रश्न आहे. याच गोष्टीमुळं अमरनाथाचं महत्त्व भक्तांसाठी आणखी वाढतं. निसर्गाच्या प्रक्रियेत तयार झालेला बर्फाचा आकार शिवलिंगासारखा दिसतो. हिंदू धर्मात शिवलिंग हे भगवान शिवांचं प्रतीक मानलं जात असल्यामुळं भक्त या बर्फाच्या रचनेला बाबा अमरनाथांचं स्वरूप देखील मानतात. म्हणूनच गुहेत पोहोचल्यावर भक्तांच्या तोंडून एकच जयघोष आपल्याला यावेळी ऐकू येतो, हर हर महादेव. अमरनाथ गुहेतच अमर कथा का? पौराणिक कथेनुसार भगवान शिवांनी देवी पार्वतीला अमरत्वाचं रहस्य याच गुहेत सांगितलं. म्हणून या गुहेला अमरनाथ हे नाव मिळालं, अशी श्रद्धा देखील आहे. पार्वती यांच्याशिवाय तिथे कोणीही नसावं म्हणून महादेवांनी संपूर्ण परिसर निर्जन केला होता. आणि याच कथेशी पुढे अमर कथेचा जन्म जोडला जातो. अमर कबुतरांची कथा. अमरनाथशी आणखी एक लोकप्रिय कथा जोडली जाते. असं म्हटलं जातं की भगवान शिव आणि माता पार्वती अमर कथा सांगत असताना तिथे कबुतरांची एक जोडी उपस्थित होती.
कथेप्रमाणे त्यांनी ही कथा अमर कथा ऐकली आणि त्यामुळे ही जोडी अमर झाली अशी लोकश्रद्धा देखील यावेळेस ऐकायला मिळते. आजही काही भाविक अमरनाथ यात्रेदरम्यान कबुतरांची जोडी दिसल्याचं शुभ मानतात. मात्र ही गोष्ट पौराणिक लोकमान्यता म्हणूनच सांगितली जाते. बर्फाचं शिवलिंग दरवर्षी सारखंच का नसतं हा पण एक महत्त्वाचा प्रश्न यावेळी उपस्थित होतो. बर्फाचं शिवलिंग हे नैसर्गिक प्रक्रियेत तयार होत असल्यामुळं त्याचा आकार आणि वाढ, तापमान, पाण्याचा प्रवाह, आर्द्रता आणि गुहेतील परिस्थिती यासारख्या घटकांवरती अवलंबून बदलू शकते. म्हणून त्याचा आकार दरवर्षी अगदी सारखाच असेल असं काही नाही. कधी बर्फाची रचना मोठी दिसू शकते तर कधी तुलनेनं लहान देखील असू शकते. यामुळं अमरनाथमधील बर्फाचं शिवलिंग हे निसर्गाच्या बदलत्या प्रक्रियेचं एक उदाहरण आहे. मग हे चमत्कार आहे की निसर्ग आहे याचं उत्तर जे आहे ते श्रद्धेनुसार वेगळं असू शकतं. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर गुहेतील कमी तापमान आणि पाण्याच्या थेंबांच्या गोठण्यामुळे बर्फाची रचना तयार होऊ शकते. पण भक्तांच्या श्रद्धेनुसार ही रचना म्हणजे भगवान शिवांचं पवित्र स्वरूप आहे आणि म्हणूनच अमरनाथमध्ये भक्तांसाठी विज्ञान आणि श्रद्धा यांच्यात संघर्ष नसतोच. कारण भक्तांसाठी महत्त्वाचं असतं ते म्हणजे त्या बर्फाच्या रूपात महादेवांचं दर्शन. शेवटी हिमालयाच्या थंडगार गुहेत पाण्याच्या थेंबांपासून तयार होणारी बर्फाची रचना आणि तिच्यात भक्तांना दिसणारं भगवान शिवांचं पवित्र स्वरूप हीच आहे अमरनाथची अद्भुत कथा. कदाचित निसर्ग त्याची प्रक्रिया आपल्या नियमांनुसार करत पण असेल, पण त्या प्रक्रियेत महादेवाचं रूप पाहणं ही करोडो भक्तांची श्रद्धा आहे. म्हणूनच हजारो फूट उंचीचा कठीण प्रवास करूनही भक्त अमरनाथच्या गुहेपर्यंत पोहोचतात आणि एकच जयघोष करतात, हर हर महादेव, हर हर महादेव. मित्रांनो, अशाच रहस्यमय मंदिरांच्या कथा, पौराणिक परंपरा आणि सनातन धर्मातील अद्भुत गोष्टींसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लगेच फॉलो करा. भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.